नमस्कार, मी ऋतिका नंदकुमार औटी, राहणार मूळची राजुरी गावची, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे बाप नावाचा बाप माणूस। खरं तर लहान असल्यापासून आई आपल्या मुलांना सांगत असते, इथे जाऊ नको बाबा मारेल, तिथे जाऊ नको बाबा मारेल, शाळेत जा नाहीतर बाबा मारेल, झाडावर चढू नको नाहीतर बाबा मारेल, नदीवर जाऊ नको नाहीतर बाबा मारेल, हे करू नको नाहीतर बाबा मारेल, ते करू नको नाहीतर बाबा मारेल। मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात, बाबांच्या भयाने शाळेत जातात, बाबांनी मारू नये म्हणून अभ्यास करतात, बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात। हळूहळू बाबांकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करू लागतात, मनामधून बाबांना काढून टाकतात आणि आईच्या चरणावरती आपले सर्वस्व अर्पण करतात। कोणतंच मूल आईला दुधावरची साय म्हणत नाही, लांगड्याचा पाय म्हणत नाही, वासराची गाय म्हणत नाही। बाबांसाठी मुलांकडे शब्दच नसतात। कोणतंच मूल ठेस लागल्यावर बापरे म्हणत नाही आणि साने गुरुजींनाही श्यामचा बाप कधी दिसलाच नाही। आई घरात असलं की घर कसं भरल्यासारखं वाटतं आणि बाबा घरात असला की मात्र स्मशान शांतता। मुलं शपथ सुद्धा आईचेच घेतात। बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या आणि आडनावाच्या मध्ये, नावापुरता। मुलं विठोबाला माऊली म्हणतात, देशाला माता म्हणतात, धरणीला माय म्हणतात। बाबा मात्र देशातून आणि मुलांच्या मनातून कधीच झालेला असतो हद्दपार। बाबा म्हणजे केवळ पैसे आणि रुपये कमवण्याचं साधन, तेवढं काम त्याने केलं की त्याचं कर्तृत्व संपतं। मग कथा, कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा पत्थर दिल बाबा खरंच अस्तित्वात नसतो। तेव्हा का वाटतं मुलांना की डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात आणि डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात। पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात। अहो, यालाच तर बाप नावाचा बाप माणूस म्हणतात, बाप नावाचा बाप माणूस म्हणतात। आईने बनवलं बाबांनी घडवलं, आईने बनवलं बाबांनी घडवलं। आईने शब्दांची ओळख करून दिली, बाबांनी शब्दांचा अर्थ सांगितला। जर आई ही तुमच्या आयुष्यातील साठवलेली पुण्याई असेल ना, तर बाबा ही आयुष्यभर कंबर कसून कमवलेली कमाई आहे। जर आई ही तुमच्या आयुष्यातील साष्टांग भगवंत परमेश्वर असेल ना मित्रांनो, तर बाबा हा त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवणारा हा एक संत आहे, हा एक संत आहे। मुलीच्या लग्नासाठी पैसे लागतात म्हणून बाबा दुकानदाराच्या पाया पडतो, भांड्यावाल्याच्या पाया पडतो, सोनाऱ्याच्या पाया पडतो आणि कसंही करून 25 दिवसात 25 लाख रुपये जमा करतो। मुलीची पसंती आली की बापाचं काळीच धडधडतं, मुलीची पसंती आली की बापाचं काळीच धडधडतं। चिमणी घरटं सोडून जाणार म्हणून आतल्यात खूप रडतं, आतल्यात खूप रडतं। या घरातला चिवचिवाट आता कायमस्वरूपी थांबणार असतो, या घरातला चिवचिवाट आता कायमस्वरूपी थांबणार असतो। म्हणून बाप लेक झोपल्यावर तिच्याकडे पाहून रडत असतो, तिच्याकडे पाहून रडत असतो। बाप म्हणजे खरं तर पडद्यामागचा कलाकार, बाप म्हणजे खरं तर पडद्यामागचा कलाकार। दिसत नाही कधी, समोरही कधी येत नाही, कारण तो बाप नावाचा बाप माणूस असतो, बाप नावाचा बाप माणूस असतो। जर आई ही तुमच्या घराचा कळस असेल तर तो कळस उभा करण्यासाठी स्वतःला जमिनीत गाडून घेणारा हा तुमचा बापच आहे, कारण तो बाप नावाचा बाप माणूस आहे, बाप नावाचा बाप माणूस आहे। शेवटी एवढंच म्हणेल, सदा नशीब बापाशी खेळ खेळत राहिला, सदा नशीब बापाशी खेळ खेळत राहिला, बाप मात्र मुकाट होऊन घाव सोसत राहिला। त्याच्या घामाच्या थेंबाने माझे आयुष्य घडते, त्याच्या घामाच्या थेंबाने माझे आयुष्य घडते। बाप शब्द लिहिताना माझी लेखणी ही रडते, माझी लेखणी ही रडते। धन्यवाद।